राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे पुंडलीकवरदारी श्री ज्ञानदेव तुकार दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु झेंडूजी महाराज, सद्गुरु मुकुंद महाराज, सद्गुरु सखाराम महाराज। हरि वक्रतुंड महाकाय सूर्य निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वर्णानाम् अर्थसंघानां रसानां च कर्तारौ वन्दे वाणि विनायको। जन्मादस्य यतोऽन्वयादितरते चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति तेजो दाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यमत्रवस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं। श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आदत्रे जननी देवांची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा। आता उपेक्षिता मज तरी लाज कौनासी नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा। तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनियाता। अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चाम यदेतश्च यो वसिष्येत सोऽस्मि। ऋतीर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासु यथा तमः। यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्। एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान की जय। हरि देखो निरंबेचा साटोप शुकापोटी नुठे कंदरप ज्याचे हृदयी नुठे काम संकल्प तो निर्विकल्प सर्वार्थी। ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या पवित्र अशा समाधीस्थळी चातुर्मास्याच्या निमित्तानं ही चतुश्लोकी भागवताची सेवा आणि कालच्या दिवसपासून आपली सुरू झालेली ही शुकाख्यानाचे चिंतन। शुकाचार्य आणि रंभेचा संवाद पुराणांतर्गत जो आला तोच श्री संत प्रेम भांडारे नामदेव महाराजांनी शुक आख्यान
या नावाने त्याचं भाषांतर, पुराणातील भाषांतर नामदेव महाराजांनी केलं आणि त्याच्या आधारे आपण रंभेने शुकाचार्यांच्या अंतकरणामध्ये काम उद्दीप्त करण्याकरता, काम निर्माण करण्याकरता काय काय खटाटोप केला, काय अट्टहास केला, काय सायास केला, याचा विचार आपण करतोय. शुकाचार्य हे वैराग्य शिरोमणी आणि म्हणून शुकाचार्यांचं वर्णन ज्ञानोबारांनी केलं. आपण काल पाहिलं, जन्मतेने प्रसंगे स्त्री देहाचे शिवने हंगे. जन्माच्या वेळेस जो स्त्री देहाचा स्पर्श झाला तो पुन्हा शेवटपर्यंत, म्हणजे शुकाचार्यांचा स्त्री देहाशी संबंध आला नाही, स्पर्श आला नाही. अशा प्रकारचं कडक वैराग्य, ज्याला तुकोबारायांच्या भाषेत धगधगती आग म्हणावं लागेल, म्हणता येईल. विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. अशा प्रकारचं ते वैराग्य असणारं शुकाचार्यांचं निष्कलंक जीवन. जन्मतेने प्रसंगी ज्ञानोबा म्हणतात, याच्यात तुकोबरायांनी सांगितलं, जन्मताची संसार तेजियला शुके तुची निष्कलंक. तुका म्हणे निष्कलंक जीवन शुकाचार्यांचं, ज्यांच्या चरित्रामध्ये कधीच त्यांना डाग लागला नाही, अशा प्रकारचं नैष्ठिक ब्रह्मचर्य शुकाचार्यांच्या जीवनामध्ये. आणि असे शुकाचार्य तपाला घरातून निघून गेले. व्यास महर्षी चिंता करतायत, इंद्रदेवाला प्रार्थना केली, स्मरण केला आणि इंद्राच्या माध्यमातून शुकांना घरी आणण्याचा निर्णय झाला. इंद्राने आश्वासन दिलं आणि इंद्राने रंभेला शुकाचार्यांचं तप भंग करण्याकरता आणि त्यांच्या मनात कामना निर्माण करण्याचा, काम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो कलाने काय खटाटोप केला. रंभा आली तिथं गायन केदार रागामध्ये, वेगवेगळ्या रागामध्ये पदबंध गायला लागले. शुकाचार्य सांगतात, रंभे किती सुंदर आवाज आहे तुझा. इथपर्यंत आपलं आलो होतं कालचं, आणि आता आसपास तिथून पुढे अबकी बात ते टी व्हीतल्या याच्यासारखं. आता इथून पुढे शुकाचार्य सांगतात, रंभे किती सुंदर गोड आवाज आहे तुझा, कोकिळेसारखा आवाज आहे, पंचमा आलापामध्ये गायन करते, मधुर आवाज आहे. पण हे बघ, एवढे पदन्यास पद गायल्यापेक्षा, प्रबंध गायल्यापेक्षा तू भगवंताचं चरित्र काय गात नाही. अगं, परमात्म्याचं चरित्र जर गायलं तर मनुष्याचं जीवन पवित्र होतं. दीन आणि दुर्बळासी सुखरासी हरी कथा, तारुभव सागरीची उंच नीच अधिकारी. भगवंताची कथा पवित्र आहे. त्या भगवंताची कथा गाना. सप्तसुरामध्ये, पंचमालापामध्ये, वेगवेगळ्या राग अनुरागामध्ये, राग रागिणीमध्ये शुकाचार्य म्हणतात, रंभे एकदा ती कथा गाना. रंभेनं थोडं नाक मुरडलं, कारण ती काही कथा गायण्यासाठी आलेली नव्हती, ती शुकाचार्यांचं तप विचलित करण्यासाठी. रंभेला वाटलं, मुनीनं डोळे उघडले आणि बोलायला लागला. शुक आपल्याशी बोलायला लागला म्हणजे आपलं काम झालं. 75% काम आपलं झालं. 25% आता सवतेस, म्हणजे बोट चेपी झाली, दगडापेक्षा वीट आता मऊ झाली. म्हणून रंभेला थोडं समाधान वाटलं. पण शुकाचार्य विचार करतायत, एकदा विचारू तर खरी, कोण आहे, कुठून आली, कशासाठी आली, तुझ्या मनातला विचार काय. तेव्हा शुकदेव म्हणे सुंदरे हरिचरित्र गाईजे. शुकदेव मनात विचार करतात आणि म्हणतात, शुकदेव म्हणसी, शुकदेव विचारू येसी, म्हणे विचारू येसी, तू कवास अससी कवने देशी, की देवकन्या म्हणविसी की मानवीन. येत यावया कारण कायावया काय कारण, काय अपेक्षित तुझे मन, हे सकळ वर्तमान
सांगे मज. शुकाचार्यांनी ध्यानमुद्रा संपवली आणि शुकाचार्य मनात विचार करतायत, रंभे एकदा हिला विचारू तर खरी, तू कोण्या देशात राहते, तुझं नाव काय, बरं एवढं सुंदर रूप सुंदर रूप हे करून सुंदर आवाजाचं गायन करण्यासाठी इथं तू जी आलेली आहे, तुझ्या मनात भाव तरी काय आहे, इथं कोण्या निमित्तानं माझ्याकडं आलेली आहे. त्यावेळेस ती शुकाचार्यांना उत्तर देते, काय बोलली ती खेचरी, मी देवकन्या निर्धारी, असे वने भीतरी क्रीडा करीत. ते म्हणले शुकाचार्य, शुकमुनी, अरे मला विचारतात तुम्ही कोण आहे म्हणून सांगते, मी बोलली खेचरी, मी देवकन्या निर्धारी, मी देवकन्या देवांची मुलगी आहे आणि या वनामध्ये मी सहज क्रीडा करत आहे, फिरत आहे का. आजी देव, आणि फिरता फिरता काय झालं, आजी देखिली शुकाची मूर्ती, मज आली करुणाची ती, तुधा कुटा योग स्थिती, का कष्टी कष्टसी. रंभा म्हणते, मी या जंगलामध्ये सहज फिरत फिरत आली होती आणि फिरता फिरता पाहिलं ही योगमूर्ती, हे शुकाचार्यांची नाजूक असं कोवळं वय आहे, अजून मौजी बंधन झालेलं नाही, आणि अशा कोवळ्या वनामध्ये या निर्जन अरण्यामध्ये हे तप करायला आलं, योग करायला आले आणि पाहायला लागले कशासाठी एवढे कष्ट करतात. शुकदेवा एवढे कष्ट कशासाठी करतात. तर ते म्हणायला लागले, तपसांडिया मंगळ दोघे असो कुशळ, बरवी वस्त्रे सकळ सेजेवरी पांघरून. ते म्हणतात, बाबा हे कठीण तप कशाला करते, या वयामध्ये कुठं तप करत असतात का. एखादा तरुण जर परमार्थाला लागला ना, आईबाप आणि त्याच्या घरातले शेजारचे बाजारचे गावातले म्हणतात, वेडा झाला काय, या वयामध्ये कुठं परमार्थ करतात, म्हातारा झाल्यावर करजो. वारे वा उपदेश करणारे, स्वतः आता परमार्थ केला नाही आणि दुसरे करतात त्यालाही करू देत नाही. म्हणजे म्हातारा झाल्यावर जमते का. म्हातारा झाल्यावर तर त्याचं त्याला सावरता येत नाही, डोंगणाचं गळून पडतं तर त्याचं त्याला सावरता येत नाही, देवाचं भजन घडेल का. म्हणून लहानपोर म्हणतात त्याप्रमाणे त्याप्रमाणे ही रंभा म्हणते का, बाबा एवढ्या कोवळ्या वनामध्ये तप करतात, सोड हे अमंगळ, कुठे या तपाच्या नांदी लागला, आपण दोघं जण मस्त सुखानं संसार करू. तुझ्या करता सुंदर असा चंदनाचा पलंग टाकते, त्यावर पांढर शुभ्र अशा दुधाचंद्रासारखी पांढर शुभ्र अशा प्रकारची शय्या तयार करते. 12 वस्त्रे सर्व काळ सेजवरी पांघरीनं. चांगली सुंदर पकडे, काय इथं नुसत्या लंगोटावर बसलं, कासोटा लावून बसलाय. मी सुंदर असे कपडे रेशमाचे रेशमी कलमचे कपडे तुला चांगले सुंदर देते, भरजरीचे कपडे तुला देते, चल माझ्यासोबत. पंचमा पकवा. पुन्हा एवढंच नाही, या जंगलात काय झाडपाला फळ पुढं कंदमुळे खातोस, माझ्यासोबत देते. पंचपक्वान्नाचे भोजन करील आत सांड. पंचपक्वान्नाचे भोजन करील सांडी, मनाची भ्रांती. काय म्हणते, आता तो हे पंचपक्वान्नाचं भोजन करील म्हणते, आता हे काय कर, हे तपाचं ते मनातली भ्रांती जी आहे हे सोडून टाक, पंचपक्वान्नाचं भोजन करण्यासाठी माझ्यासोड सांग. आता सांडी मनीची भ्रांती, तप करोनी काय प्राप्ती, संसार भोगी संपत्ती, या सारिखे सुख नाही. ती रंभा म्हणते, बाबा हे तपाचं कुठं मागे लागला, याच्यामध्ये देणं सोडून आपण चल संसार करू. या तपामध्ये काय मिळणार आहे तप करून. अरे मी माझ्यासोबत चाल, संसार भोगी संपत्ती यासारखे सुख नाही, संसारासारखं संपत्तीसारखं सुख तपात आहे का, काय मिळते तुला. म्हणून ते सांगायला लागले, माझे वचन ऐक आता. ती रंभा म्हणते, माझे वचन ऐक आता, मी सांगते हिता, मज रंभे तुल्य वनिता, अनायसे जोडे. शुका, अरे माझं वचन ऐक, मी तुझ्या हिताची गोष्ट सांगते. माझ्यासारखी सुंदर अशी रंभेसारखी स्त्री, सुंदर वनामध्ये आलेली वनिता ही दुसऱ्यांना मिळत नाही. आमची अपेक्षा करतात परंतु मिळत नाही. तुला होऊन आले तर तू अपेक्षा कशाला करतो. शुकाचार्य आतापर्यंत गप्प होते.
शुकाचार्य आता बोला लागले. मग बोलता झाला शुकदेव श्रोती देवनी चित्त ऐका प्रमाण. रंभेचा पिठे अंभाव प्रभाव रंभेचा चित्त ऐका प्रभाव. रंभेचा फिटे अंभाव ऐसे बोले व्यासनंदन. नामदेव महाराज म्हणतात की असं मग शुकाचार्य बोलायला लागले. मग बोलता झाला शुकाचार्य बोलायला लागले. काय म्हणतात की नामदेव महाराज म्हणतात श्रोती चित्त देवोनी चित्त ऐका प्रभाव. शुकाचार्यांचा वक्तृत्वाचा काय प्रभाव पडला रंभेवर तो ऐका. ते ऐकल्याबरोबर रंभेचा अहंभावच नाहीसा झाला. ऐसे व्याससूत बोले. व्याससूत असे बोलायला लागले. शुकाचार्य काय बोलतात. मग वदला शुकदेव भला ता सांगसी प्रभाव. शहानी चतुर तू हो रंभिका. शुकाचार्य म्हणतात की खूप सुंदर बोलते हो, खूप हुशार आहे, खूप शहाणी आहेत म्हणले तू. शुकाचार्य म्हणले खूप शहाणी दिसते बोलायला रंभे. तुवा संसार वानिला. शुकाचार्य म्हणतात तुवा संसार वानिला. तो म्या माग म्हणे तो म्या बहुत जन्मी भोगिला. आता जणी विट आला मजत याचा. तुझं संसार सांगितला ना, मी तर मागे अनेक जन्मामध्ये त्याचा उपभोग घेतला. आता वीट आला. विटले हे चित्त प्रपंचापासोनी. व मन ते मनी बैसलेसे. व मन ते मनी बैसलेसे. तुकोबरायचं असं म्हणतात की या संसारापासून चित्त आता विटलं. शुकाचार्य म्हणतात की मी मागे याचा खूप उपभोग घेतला, पण आता त्याची अपेक्षा इच्छाच मनामध्ये राहिलेली नाही. त्याचा वेट आला आता. आता असो हा स्नेहो हरिचरणी भाव राहो. तुकोबरा जसं म्हणतात शुकाचार्य म्हणतात की आता असो हा स्नेह. बस झाला संसार. पुरे पुरे हा संसार. तुकोबराय जसं म्हणतात पुरे पुरे हा संसार. आता संसार बस झाला. आता हा स्नेह नको. काय पाहिजे. हरी स्मरणी भाव राहो. भगवंताच्या चरणाशी आमचा भाव राहायला पाहिजे. ऐसा मनीचा हाओ धरिला म्या. मी मनाशी निश्चय केला की आता देवाच्या शिवाय दुसरं काही करणार नाही. बोलण्याची नाही आता देवा वाचुनी काही. तुकोबरांत त्यापर्यंत आता मी अनिक न करी सायास. आता दुसरं मी काहीच करणार नाही. एकच करेल. एक धरिला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. एकच करणार, फक्त भगवंताचं नामस्मरण करणार. त्याच्याशिवाय दुसरं जीवनामध्ये भगवंताचं भजन करणार. हाच एकच चित्ते आमची इच्छे आम्ही मनामध्ये धरलेला आहे. आता न सोडी हा भा स्वमार्ग. धरिला साधूचा संग. न करी मी निश्चय भंग. जान रंभे. शुकाचार्य म्हणतात रंभे आता हा निश्चय झाला की आता हा मार्ग आम्ही सोडणार नाही. संतांच्या संगतीचा जो निश्चय केला हा निश्चय आता मनातला पालटणार आहे. एकविध आम्ही न धरू पालट. एकविध आम्ही न धरू पालट. न सापडेली वाट न संडू हे. आता आम्ही पालट धरणार नाही. आता जो निश्चय केला हा निश्चय सिद्धीला नेल्याशिवाय राहणार नाही. साधूची संगती आहे आम्ही नवजोत या वाटा. नाचू पंढरी चोहटा. आम्हाला जायचं असलं तर आम्ही संतांच्याच मार्गाने जाऊ, संतांच्या संगतीमध्ये जाऊ आणि संतांच्या संगतीमध्ये परमार्थाचा आनंद आनंद आम्ही जीवनामध्ये उपभोगू. कारण संतांच्या संगतीमध्ये आमचा जीवनाचा आनंद आम्हाला उपभोगायला मिळतो. आणि हा मी आता काय केलेला आहे, निश्चय केलेला आहे. संत संग करून भगवंताचा रंग आनंद आम्ही जीवनामध्ये लुटणार आहोत. एवढं बोलल्यानंतर ती रंभा म्हणते मग या वचनावरी याचे सांगितल्यानंतर शुकाचार्याचं सांगितल्यानंतर रंभा सांगायला लागली का बाबा आता साधूचा संग जर करणार आहे, असं साधूच्या संघामध्ये काय तुला मिळणार आहे याच्यामध्ये. तर रंभेचा याचा विचार करत असताना संतांच्या संगतीविषयीचा विचार माझ्या मनामध्ये आलेला आहे. असा
विचार ज्यावेळेस सांगते तर अष्टभोगाचे याच्यापर्यंत खूप प्रयास केला रंभेनं, खूप प्रयास केला शुकदेवांना विचलित करण्याचा, परंतु शुकाचार्य सांगतात की माझ्या मनामध्ये एक संत संगतीचा आणि भगवत भक्तीचा भाव झालेला आहे आणि मी तू काही केला तरी काय करणार. रंभेनं अष्टभोगाचा प्रलोभन दाखवलं शुकाचार्यांना, अष्टभोगाचं प्रलोभन दाखवलं, तरीसुद्धा शुकाचार्य कुठल्याच भोगाच्या प्रलोभनाला रंभेच्या बळी पडले नाही. तो तेची पूजसी पुष्प जाती, ते म्हणे तुला पुष्पाचा हार घालेल, तुझ्या गळ्यामध्ये मी माळ घालेल, परंतु शुक सांगतात की नाही ती जमणारच नाही. शुक सांगायला लागले तू म्हणसी तू आणसी पुष्प जाती, त्या सवेची कोमी जती, बरवे चर्म पशुपती, पांगुरला आवडी. तू जे फुलं आणणार आहे ना, फुलांची हार ती कोमेजून जाणार आहे, क्षणामध्ये पांघर जाणार आहे, परंतु आम्ही अंगावर जो पांघरलेला आहे पशुपती भगवान शंकरांनी जे चर्म पांघरलेला आहे ते आम्ही आनंदाने पांघरलेला आहे. अति सुरंग रातोत पडे हरी चरणीची चरण कमळे, तेची अति प्रीते प्रेमळे जान रंभे. भगवान शुकाचार्य सांगतात की रंभे, आम्ही भगवानच्या चरण कमळाला रचलेलो आहे आणि त्या चरण कमळाला रचल्यामुळे तुझ्या जोडच्या आणलेल्या या फुलांना आम्ही कोमेजून जाणाऱ्या फुलाला कुठं टळावं, ते म्हणजे षड्रसाचं भोजन करीन, षड्रस भोजन करे तरी हरी चरणी अमृत पान. तू म्हणली ना षड्रसाचं भोजन करील, पंचपक्वांना खायला देईल, परंतु शुकाचार्य म्हणतात षड्रसी भोजन तरी हरी चरणी अमृत पान, करुणी तृप्त झाले मन अमरत्व पावले. शुकाचार्य म्हणतात की रंभे तू षड्रसाचं भोजन करणार आहे, परंतु आम्ही काय जेवण केलेलं आहे, हरिचरणी अमृत पान, भगवंताच्या चरणामृताचं पान आम्ही केलेलं आहे आणि त्या चरणामृताने आता जीवन परिपूर्ण झालेलं आहे, तृप्ती झालेली आहे, आता अमर झालेलं आहे. अमज के भगवंताने आम्हाला अमर केलेला आहे चरणामृतापुढे, कारण हे जे अमृत हे जे तू खाऊ घालणार आहे हे पंचपक्वांना कुठं आलं नाशिवंत याच्यात. पण ती याच्या केल्यानंतर पुन्हा तिसरा विचार सांगितला होता की तू भोजन केल्यानंतर कदाचित विडा द्यायचं म्हणली होती, तांबूल. शुकाचार्य म्हणतात तुझा तांबूल कुठं काढला, तुझ्यासारख्या स्त्रिया तर आमच्या याच्यासाठी पिकदाणी धरतात. कशासाठी, एक मुखी रंगला श्रीरंग, तो केवळ कर्पूर विडा सुरंग, पिकदानी धरिती मुख रंग, तुझ ऐशावा मांगी. तुझ्यासारख्या ह्या रंभे, तुझ्यासारख्या सुंदर स्त्रिया पीकदाण्या धरायला असतात. काय सांगावं, आमच्या मुखामध्ये श्रीरंगासारखा परमात्म्याचा विडा, परमात्मा रंगलेला आहे मुखामध्ये, कुठं काढला तुझा. मग ते म्हणे रे बुद्धिहीना, तुला थोडा राग आला, रंभेची निर्वत्सना केली ना, तुझ्यासारख्या आमच्याकडे पीकदाण्या धरायला आहे, म्हणजे थुंकावर टाकायला, थुंका टाकायचे धरायचे ते दंड पूर्वीच्या काळामध्ये राजेश थाटामध्ये असायचं, आता पूर्वीचं गेलं. तर ती रंभेला अशी थोडी निर्वत्सना झाली, रंभेला थोडा राग आला आणि रागामध्ये ते म्हणाले ऐकते म्हणे रे बुद्धिहीना, महामूर्ख पुरुषत्वहीना, श्री सुख सांडोनी वना मरणा, इच्छिले त्वा. अरे मूर्खा, रंभा म्हणते मूर्खा, पुरुषत्वहीन षंड आहेस तू की मला स्त्री सुख सोडून दिलं. एवढी मोठी कोमल सुंदर स्त्री तुझ्या समोर आली आणि ही मला सुंदर स्त्रीला सोडून पुरं षंडासारखा याच्यामध्ये मरणासाठी या तपातून मरणासाठी तयार झाला. मरण पाहिजे का. भोगीजी 12 वर्षाची नारी, 16 वर्षाची सुंदरी, गौरवर्णाची परिचय परी करी, सुगंध युवती. ते म्हणतात अरे बाबा सुंदर अशी याच्यात कुठं याच्यामध्ये तपामध्ये मरणाची इच्छा करते. 12 वर्षाची 16 वर्षाची सुंदर अशी गौरवर्णाची जी परिकर सुंदर असणारी सुगंधित असणारी जी नारी आहे तिचं सेवन कर. शुकाने सांगितलं बस. शुके इतुके ऐकिले मग प्रतिउत्तर बोलिले, ते ऐका तुम्ही वहिले योगी जन. नामदेव महाराज म्हणतात शुकाने प्रत्युत्तर काय दिलं रंभेला, ऐका योग्यांनो, आता ऐका काय उत्तर दिलं. की शुकाचार्य सांगतात की शुक म्हणे जय सत्य सत्य, आम्ही एक पत्नी व्रतस्थ, रंभे तुझ बोलसी व्यर्थ,
17वी भोगितो सुंदरी. रंभे, तू म्हणते ना 15 वर्षाची, 16 वर्षाची, 12 वर्षाच्या सुंदर अशा स्त्रिया भोग. अच्छे, आम्ही अशा 17 भोगणारे नाही, आम्ही एकपत्नी व्रत धारण करणारे आहे. आणि आम्ही जी स्त्री भोगतोय ना ती 17वी स्त्री आहे, म्हणजे 17वी जीवनकळा. योगशास्त्रामध्ये 17वी जीवनकळा जी सांगितली ते 17वी जीवनकळा शुकाचार्य म्हणतात आम्ही भोगतो. आणि त्या 17वीशी आम्ही रममान झालेलो आहोत. आणि एवढंच नाही तर काय, तर तू रंभे नुसतं फुकट वायफळ काय बोलायला लागलीस. आम्ही हे 17वीचे आहेत, तुमच्यासारख्या ज्या आहेत ना त्या याच्यात ये रीतीचे प्रसंगी घर चुकवणी संसार येर झार ते नारी सुंदर मनोहर पुरोन उरली. आमची तिचं जे प्रसंगी घर म्हणजे या 17व्या जीवनकळेच्या घरामध्ये आम्ही थांबलो ना, तर या घरामध्ये आल्यानंतर चुकवणी संसार येर झार. तिच्या घरात थांबलो आम्ही, तिचा भोग घ्यायला लागलो, तर जन्म मरणाची जी येरझार आहे ना ती आमची 17व्या कडेमध्ये आल्यानंतर आमचं काय झालं, संपून गेली. आणि जे ते नारी सुंदर मनोहर पुरवून उरली. ती स्त्रीचा भोग घेता घेता पुरली आणि पुन्हा शिल्लक राहिली. अशा प्रकारची ती आहे. आणि तुमचा विचार करू का, तुमचा विचार जर करायचा म्हटला तर शुकाचार्य म्हणतात येरी तुम्ही नाशिवंत शरीरी. तुमच्या शरीराचा विचार जर केला तर नाशिवंत आहे. दुर्गंधा मलमूत्र अघोरी शरीरी काम लक्ष त्यावरी दुसरी सुंदरी नावडे. शुकाचार्य म्हणतात की तुमच्यासारखा नाशिवंत शरीर, आणि ते नाशिवंत शरीर असताना त्याच्यावर पुन्हा ते पाहिल्यानंतर याच्यामध्ये काय आहे, दुर्गंध मलमूत्र अघोरी. आतमध्ये मलमूत्राच्या व्यतिरिक्त दुर्गंधाशिवाय दुसरं शरीरामध्ये काहीच नाही. शरीरी काम लक्ष त्यावरी. ते सुंदर वरून दिसायला चांगलं असलं तरी त्याची कामना निर्माण होते. आणि ते सुंदरी नावडे. आम्हाला अशी हाडामासाची स्त्री आम्हाला आवडत, किती सुंदर असू द्या ती आवडत नाही. मग मग ते याच्यात आवडत नाही म्हटल्यानंतर ते रंभा म्हणायला लागली नको मला हे करू, पण सुख राज्य संपत्ती चार पदार्थ आणि ती काम कर्म राज्य प्राप्ती यज्ञ भोगदान. ते म्हणले बाबा अरे माझा जर भोग घेशील तर मी एकटी नाही ना, माझ्यासोबत तुला राज्य मिळेल, संपत्ती मिळेल, 4 पदार्थ असे जे आहेत काम धर्म आणि काम कर्म पुन्हा राज्य यज्ञ भोग, हे यज्ञाचं सर्व मिळेल. सकळ धर्म जोडीसी राया इंद्राती मानसी सर्वस्व सुख भोग लाभ तुझसी मी नाचे न गायने. रंभा म्हणते तू जर माझा स्वीकार केला ना, माझ्याशी जर म्हणला तर मग तुला राज्य, स्वर्गाचं राज्य मिळेल, तुला राज्य संपत्ती मिळेल, इंद्र देवाचा राजा इंद्र तुला मानेल, तो तुझा सन्मान करेल, आणि मी स्वतः तुझ्या समोर इंद्राच्या दरबारामध्ये काय करेल, गायन आणि नाचेन. शुक म्हणतात शुक ऐक शुक म्हणे चतुरी तू बोलसी वैखरी नावडे मज अंतरी राज्यांची सुख नाही. शुकाचार्य म्हणतात की रंभे तू बोलते ना, पण मला तुला खरं सांगू का, या राज्याची याची मला सुखाची चाडच नाही. कारण राज्यांची सुख नाही. हे राज्याचा उपभोग जर तू जे बोलते हे मला अजिबात आवडत नाही. या राज्याचा उपभोग घेतल्यानंतर शेवटी काय आहे, शेवटी सुख आहे नाही. अगं राज्यपद करिता पाप होतसी निभ्रांता महादोष पावता वेळून लगे. मला वाटते हा जो शुकाचार्यांचे उद्गार आहेत ना, राजकारणी लोकांकरता ज्यांना खुर्चीची हाव आहे अशा लोकांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आहे. राज्य कोणाचंही असो, राज्य माणसाला दुःख देणार आहे. राज्याचा भोग, खुर्चीचा भोग हा माणसाच्या जीवनात सुख नाही, पुण्य नाही, तर पाप निर्माण करणार आहे. शुकाचार्य सांगतात राज्यपद करिता पाप होतसे निभ्रांता महादोष पावता वेळून लगे. दोष लागण्याकरता लोकांचे वाद अपवाद येतात. पुन्हा जो निभ्रांत कळत न कळत राज्य खुर्चीवर राजगादीवरून दुःख आपल्याला पाप घडल्याशिवाय राहत
नाही, कारण सर्वांची मन राखणं एवढं सोपं नाही आणि सर्वांची मन राखता येत राजगादीवर याच्यावर राखता येत नाही. म्हणून राजगादीचं हे करत असताना, राज्यपद भोगत असताना पाप निश्चित घडतं. आणि म्हणून राज्य करिता सरे धर्म, राज्य करत असताना धर्म संपतो. राज्य करी घडे अधर्म, राज्य करताना अधर्म सुद्धा घडतो. राज्य करणे पाविजे श्रम, निभ्रांत जाना. रंभेला शुकाचार्य सांगतात, रंभेच्या माध्यमातून आपल्याला सांगतात, राज्य करिता करोनी पाविले श्रम, निभ्रांत जाना. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी राज्याचा उपभोग घेतला त्यांना त्यांना भ्रम पडला आणि त्यांना राज्याचा काय झाला, श्रम झाला, क्षीण झाला. आणि त्या राज्याला अरे सकळ वैभव संपन्न असलेला राज्य, सार्वभौमत्व राज्य सोडून त्यांना ज्यावेळेस राज्याचा दोष लक्षात आला, राज्य सोडलं. 18 भार वनस्पती, फुले फळे वळती, 22 त्यान पोखरणी, नदी गंगा वाहती, जागरी कुल स्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया, कासया योग सेविती, हे दे मदालसा, सोहम जो जो रे बाळा. अरे संसारात जर सुख असतं, याच्या राज्यात सुख नाही. राज्य म्हणून ते त्यांनी सर्वात्वाचा काय केला, त्याग केला. अनेक राजांचे दृष्टांत नामदेव महाराजांनी दिलेले आहेत. याचा विचार आपण मुळामध्ये या शुकाख्याने पहा. त्यावेळेस सुकृत शुकाचार्य म्हणतात, माणसाने जीवनामध्ये आल्यानंतर सुकृत जोडावे नाना परी, ते हारणी राज्यांतरी, ते तुने नसी गे सुंदरी, बुद्धिहीने. रंभेनं बुद्धिहीन म्हटलं होतं ना शुकाचार्य. शुकदेव सुद्धा म्हणतात, बुद्धिहीने. मनुष्य या देहामध्ये आल्यानंतर माणसाने सुकृत सायास करून पुण्य प्राप्त करावं, सुकृत करावं आणि राज्याचा मला प्रलोभन दाखवते. अगं राज्याने तर केलेलं सुकृत सर्व भ्रष्ट होतं, ते संपून जातं. त्याच्याकरता म्हणून याच्या राज्यपद नको गे सुंदरी, तू नेनसिया मुची थोरी, आम्ही जाण ब्रह्मचारी, सुखी असो. शुकाचार्य सांगतात की आम्हाला त्याची गरज नाही, आम्हाला त्याची आवड नाही. आमचं काय थोरपण आहे, आमचा काय महिमा आहे, हा तुझ्यासारख्या बाईल बुद्धीला काय करणार आहे, स्त्री बुद्धीला काय करणार आहे. आणि म्हणून तो आम्ही कोण आहे, आम्ही ब्रह्मचारी आहे. आता आमच्या ब्रह्मचर्यामध्येच आम्ही कसे आहे, सुखी आहोत. तो आमच्या नादाला लागू नको. असं म्हटल्यानंतर रंभा म्हणायला लागले. तव रंभा ऐकोनी हासे. रंभा उपहासात्मक शुकाचार्यांना हसते आणि बोलते, तव रंभा हासोने ऐकोनी हासे, म्हणे लागले पिसे, वायाविन वायाविन. रंभा हसून म्हणायला लागली, म्हणे पागल झालं म्हणे, याला काय लागलं म्हणे, वेड लागलं. कोण म्हणते, रंभा. बरवे ठीक लोन लेने, नाना अलंकार भूषणे, यावरी शुक म्हणे, हे वानू नको रंभे. रंभा म्हणायला लागली, बरं ठीक आहे, राज्य नको ना तुम्हाला, जाऊ द्या, राज्य नको, सुकृत हे करणार, मी तुम्हाला चांगले अलंकार देते, सोन्याचे हिऱ्या माणिक मोत्याने जडवलेले अलंकार तुम्हाला देते, लेणं देते. तर ते तरी कमीत कमी बरवे ठीक लेणे, नाना अलंकार भूषणे. शुकदेव म्हणतात की रंभे, ते तर वर्णनच करू नको, त्याचं वर्णन सुद्धा आमच्याजवळ करू नको. यावरी शुक म्हणे, हे वानू नको रंभे, कारण तू नेनसी माझे अलंकार. शुकाचार्य म्हणतात, रंभे, आमचे जे अलंकार आहे ना, हे तुला काय माहिती, तू नेनसी माझे अलंकार, किती लेणे अपार, शंखचक्र यावनी थोर, काय असे आम्हा अलंकार मुद्रांचे शृंगार, नामामृत सार. ओके, तुकोबराय म्हणतात, आम्हा अलंकार मुद्रांचे शृंगार, याचे काय शृंगार जो ऐकत जो आहे तो शंखचक्र गदाजीचा असा शृंगार जो आहे, तो शृंगार आम्ही केलेला आहे. आणि त्याच्यापेक्षा तुझे सोन्याचे दागिने काय शुल्लक काढले. म्हणून शुकाचार्य सांगतात, याच्यापेक्षा आम्हाला तर काही दुसरं काही नकोय. संपत्ती जोडावी म्हणसी,
तरी करीन मी तपाच्या राशी. कदाचित तू म्हणशील ये अलंकार सोनं चांदी घेऊन तुम्ही हिरे माणिक मोती घेऊन संपत्ती जोडा, तर याची संपत्ती जर म्हणत असेल करीन तपाच्या राशी. मी तपरूपी जे धन आहे हे धन माझ्याकडे जोडून घेईल. म्हणून राशी म्हणून या सर्वाशी मज चाड नाही. मी तपासारखं धन जोडून ठेवणार आहे, म्हणून मला आता दुसऱ्या गोष्टीची काय नाही, चाड नाही रंभे. मग असं म्हटल्यानंतर रे रंभा याच्यामध्ये जोड शुकाचार्याने या धनाच्या विषयीचा अर्थाच्या अनर्थाचा विचार जोड पुढे याच्या पुढे 10 ते 18 म्हणजे 310 ते 318 पर्यंत 218 याच्यापर्यंत शुकाचार्याने नामदेव महाराजांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे 15-16 म्हणजे जोडजोड 10-15 ओव्यांमध्ये धनाचा अनर्थ सांगितला. आणि आता शुकाचार्य मला एकच सांगायला लागले, आता तू जाय गाय येथून आम्ही ब्राह्मण निष्ठुर आम्ही जाण येथून आम्ही ब्राह्मण निष्ठुर ज्ञानी मग बोलली परतुनी. रंभा त्याशी शुकाचार्य म्हणायला लागले की पैशाचे संपत्तीचं लोभ आम्हाला दाखवू नको, तू इथून निघून जा बरं, आमच्याजवळ तू आता थांबू नको, इथून निघून जा. त्यावर रंभा पुन्हा बोलायला लागली, कारण तिनं पैज उचललेली होती, विडा उचललेला होता. कशाचा? शुकाचार्यांचं तपभंग करून स्वर्गामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही, व्यासाच्या आश्रमात आणल्याशिवाय राहणार नाही, म्हणून इंद्राजवळ विडा उचलला होता. आणि त्याच्याकरता शुकाचार्यांनी त्याला सांगितलं, उठ, इथं आता थांबायचं नाही, संपत्तीचं राज्याचं अष्टभोगाचं मला प्रलोभन दाखवू नको. पण रंभा पुन्हा बोलायला लागली आणि रंभा म्हणायला लागली, अगा तू शहाणा होसी पाहे माझ्या रूपासी, पाहे माझ्या रूपासी आली ये तुझं पासी योगिया. ते म्हणतात शुकाचार्याला म्हणायला लागली, रंभा म्हणाले, खूप शहाणा दिसतोस रे, संपत्ती नको म्हणतो, पैसा नको म्हणतो, लेणे नका अलंकार नको म्हणतो, खूप शहाणा दिसायला लागलास मला. आता थोडी अरे तुरेची भाषा बोलायला लागली रंभा. पहिल्यांदा शुकदेव म्हणायची, आता अरे तुरीच्या भाषेवर आली आणि ते म्हणते खूप शहाणा दिसायला लागला, संपत्ती नाही म्हणतो. आणि एकदा मला तर डोळे उघडून चांगलं डोळे भरून पहा ना माझ्याकडं, मी किती रूपवान आहे, निष्ठुर आहे याच्यामध्ये, तुझं पाशी आणि तुझ्याजवळ आलेली आहे, एवढी सुंदर अशी मी तुझ्याजवळ आलेली आहे, जरा माझ्याकडे पहा. तर तुझ्याकडे येण्यासाठी केले बहुत सायास, आता पाहे माझी वास, पूर्वी माझी आस, पूर्वी माझी आस तुवा शुकदेवा. रंभा म्हणते, अरे तू किती सायास कष्ट भोगले आतापर्यंत तपाचे, तेही सोडून दे. मी आतापर्यंत सायास करत आली तुझ्यापर्यंत, आतापर्यंत खूप सायास केले, तेही सोडून दे. आणि काय कर, मी आले माझी आता एकच कर, आता तुझ्याशी स्पष्टच बोलते. तू विचारलं होतं ना कोण्या कारणासाठी आले, तर माझ्या मनातलं जे आहे ते स्पष्ट कारण तुला सांगते. अगा तुझ्या ते म्हणते की पाहे माझी वास, पुरवी माझी आस, माझ्या मनातली जी इच्छा आहे ती माझी इच्छा तू पूर्ण कर शुकदेवा, माझी इच्छा मनातली पूर्ण कर. असं म्हटल्यानंतर अगा तुझ्या तया आले फळं, तुझ्या तपा आले फळं, आणि माझा जर अंगीकार करशील, माझी जर इच्छा पूर्ण करशील ना, तर तुझ्या तपा आले फळं. आता तुझं घालीन मी माळ, पाहो पाहो भरोने डोळे, लावण्य रूप माझे. शुका, हे तप सोडून दे, तुझ्या तपाचं फळ झालं, आता तप करण्याची गरज नाही. अरे एवढी सुंदर असणारी स्वर्गातली देवांगना मी तुझ्या करता काय आलेली आहे, होऊन आलेली आहे, आणि तू माझी फक्त माझी इच्छा पूर्ण कर. मी तुझ्या गळ्यामध्ये माळ घालते, म्हणजे कायमची तुझी पत्नी होऊन जाते, तुझी होऊन जाते. फक्त एकदा डोळे भरून मला पहा तर खरी. शुकाचार्यांना म्हणायला लागले, मला एकदा डोळे भरून पहा तर खरी. रूपाचं स्वरूप सुंदरी, शहाणी आहे सुकुमारी, मजसे जे ऐसी नारी आणिक नाही. ती रंभा स्वतःचं वर्णन करायला लागली. ती रंभा म्हणते की स्वरूप सुंदरी, माझं रूपही सुंदर आहे, माझं स्वरूपही सुंदर आहे, पुन्हा मी सर्व गोष्टीमध्ये कशी आहे, शहाणी आहे सुकुमारी, शहाणी आहे, सुकुमार आहे, नाजूक आहे.
अशी सांगायला लागले. आणि मजहुनी शेजे ऐसी नारी अनेक नाही. शेज सुख देण्यामध्ये माझ्यासारखी सुंदर सुकुमार अशी दुसरी शहाणी नारी तुला दुसरी कोणी सापडणार नाही. काय वानू आपणा तू तरी चतुरांचा राणा ऋतुसमयीच्या खुना जानसी तू. रंभा म्हणायला लागली, अजून माझं वर्णन मी काय करावं शुका, तू कमीत कमी तू तर हुशार आहे, चतुर आहे, चतुरांचा राजा आहेत तुला, आणि ऋतुकाळाच्या ज्या खुणा आहेत तू तर जाणतच आहेस. ऋतुकाळातल्या खुणा तू हुशार असल्यामुळे जाणत असल्यामुळे जाणत आहेत. परंतु किंवा तू जर जाणत नसेल, तू जर ह्या ऋतुकाळातल्या खुणा जर जाणत नसेल तर शुक म्हणते, रंभा त्याला म्हणते, अथवा नेनसी तरी सांगेन मज असे कोकशास्त्राचे ज्ञान अनुसरल्या मज मन तुझं ज्ञान देईल. जर तू जर कदाचित म्हणशील मला ऋतुकाळाचं ज्ञान नाही, तर माझं अनुसरण जर केलं, माझ्याशी जर संलग्न झाले, तर मन जर मला दिलं ना, तर मी तुला संपूर्ण कोकशास्त्राचं ज्ञान मला आहे, ते संपूर्ण कोकशास्त्राचं ज्ञान मी तुला देईन. फक्त एकदा माझ्याशी अनुसर. असे विचार करायला सांगतायत. त्यावेळेस शुकाचार्य म्हणतात, तू भली शहाणी, भली ओ शहाणी. शुकाचार्य म्हणायला लागले, भलती शहाणी दिसायला लागली तू, आपल्या याच्यामध्ये फारच शहाणी आहे. बोलायला लागले तर म्हणत होसी योगिनी न दचकशी अजूनही मना माझी. शुकाचार्य म्हणायला लागले, फार शहाणी झाली तू, आणि मला सांगत होती मी योगिनी आहे, आणि योगिनीच्या मनामध्ये काम भावना उद्दीप्त होतात का, इच्छा, कामाची इच्छा निर्माण होते का, मला योगिनी सांगत होती. आणि आता पुन्हा मला माझ्या जो इच्छा निर्माण प्रगट करते, पण माझ्यासमोर योग्यासमोर तपस्व्याच्या समोर मनातली इच्छा व्यक्त करत असताना तो लाज वाटत नाही, मनामधून अजून दचकायला जरी थोडी तपाची भीती तुला वाटत नाही. शुकाचार्य म्हणायला लागले, किती वानसी आपण स्वतःचं वर्णन तू स्वतः किती करणार आहे. बोलसी ऋतू समयीच्या खुना ऐसी अपूर्व दारुणा देखील ऐसे. शुकाचार्य म्हणतात की तुझ्यासारख्या ऋतुकाळीच्या खुणा मला सांगायला लागले शहाणे आहे. तुझ्यासारख्या असे तर खूप पाहिल्या, तुझ्यासारख्या अशा खूप पाहिल्या ऋतुकाळीच्या खुणा सांगते. आणि काय सांगायला लागले स्वतःविषयीचं, तुझ्या शरीराचं सौंदर्य सांगते ना, तू नाजूक आहे, काय आहे तुझ्या शरीरामध्ये, अशा खूप पाहिल्या. नवद्वारी निरंतर सदा दुर्गंध अपार ओखटे हे कलेवर वानू नको रंभे. रंभे काय स्वतःचं वर्णन करायला लागले, नवद्वारी निरंतर सदा दुर्गंध उपार. या शरीराला 9 दरवाजे आहे, 9 छिद्रे आहे, आणि एकाही छिद्र्यातून सुगंध येत नाही, सर्वाचा सर्व दुर्गंध आहे. तुम्ही पहा ना, शरीराच्या कोण्या छिद्र्यातून सुगंध येतो, मागचं पुढचं तर सोडूनच द्या, ते तर सुगंधाचंच नाही. तोंडातून, नाकातून, कानातून, कुठल्या याच्यातून, बरं डोळ्यातून येणारे कोण्याच याच्यातून सुगंध येत नाही. आणि असा दुर्गंधीचं थार असणारं, अपवित्र असणारं आणि हे शरीर आहे. आणि या शरीराचं ओखटे कलेवर शरीर रोगाचे भांडार. तुकोबरा म्हणता ना, शरीर दुर्गंधीशी थार नाही अपवित्र, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीर आईसे. ते तुकोबरा म्हणतात, अपवित्र शरीरासारखं दुसरं काही नाही, ओखट आहे, वानू नको. याचं वर्णन करून काय करणार आहे. शरीर मूळमूत्राचा मेळा असती, शरीर मूळमूत्राचा मेळा असती, करचर्माचा गुंडाळा मग तयासी नावाथिला पिंडा ऐसा. शुकाचार्य म्हणतात की रंभे काय वर्णन करते याचं. या शरीरामध्ये जर विचार केला तर नुसता मलमूत्राचा आहे. हा देहो नाशिवंत मलमूत्राचा बाधा. ते सांगते, मदालसा सांगते, हा देह नाशिवंत आहे, मलमूत्र आहे, आणि याच्याशिवाय दुसरं शरीरामध्ये आहे तरी काय. अस्थि चर्म म्हणजे हाडं आणि का चांबळं, वरून मांस, हाडे मांस चांबळं, बस याचंच फक्त हे बनवलेला गुंडाळा केलेला आहे. मग तयासी नावाथीला पिंडू ऐसा.
त्यालाच काय म्हटलेलं आहे, नाव म्हटलेलं आहे. हाडं आहे, मांस आहे, त्याच्यावर चर्म आहे म्हणजे चामडं घातलेलं आहे, आणि काय आतमध्ये सर्व दुर्गंध आहे, आतमध्ये सर्वचे सर्व मल आणि मूत्र आहे, आणि याला फक्त पिंड, याला फक्त देह म्हणून नावाला आलेला असा आहे. कृमी कीटकाचे घर. बरं, याचा परिणाम कृमी कीटकाचे घर, सकळ दुर्गंधी अपार, वानू ऐसे शरीर, ऐसे शरीर, नामदेव महाराज म्हणतात ऐसे शरीर नाशिवंत. अशा प्रकारे हे शरीर जे आहे हे कसं आहे, नाशिवंत आहे. आणि म्हणून या नाशिवंत शरीराचं तू काय वर्णन करायला लागली. या देहाचं संतांनी सुद्धा अनेक ठिकाणी या देहाचं नाशिवंतपणाचं आणि अपवित्रतेचं वर्णन केलेलं आहे. आपल्याला तिकडं जायचं नाही वेळेच्या आत. आज माझी इच्छा आहे की हे शुकाख्यान संपूर्ण आज आपल्याला थांबवायचं आहे, इथं संपवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अशा प्रकारे ती शरीराचं वर्णन ज्यावेळेस शुकाचार्यांनी केलं, आणि थोडी रंभा हे केल्यानंतर रंभेला वाटलं शुकदेव काही अजून आता नमायला तयार नाही. ते पुन्हा रंभा म्हणायला लागली, अरे तू माझं शरीर काही इतर बायांसारखं हाडामासाचं समजायला लागला का. माझं शरीर कसं आहे, पाहे उदरा भितरी परिमळ. त्या रंभेनं काय केलं, ऐसे शरीर, ते शरीराचा विचार केला. आणि त्या शरीराचा विचार करत असताना शुकाचार्याने सांगितलं, ते शरीराचं वर्णन केलं. त्यावेळेस ती काय करते, रंभ स्वदेह विदारी मग या वचनावरी, रंभ स्वदेह विदारी नखे घालोनी उदरी चिरती झाली. रंभेनं काय केलं, शुकाचार्यांचं असं देहाविषयीचं वर्णन ऐकल्यानंतर रंभेनं काय मागचा पुढचा विचार केला नाही. आपल्या पोटावर नख ठेवले आणि स्वतःचं पोट तिनं रंभेनं फाडून दाखवलं. रंभा स्वदेह विधारी नखे घालोनी उदरी चिरती झाली. पाहे पा ऋषीराया कैसा निर्मल माझी काया, अवेर केलासी वाया न विचारिता. रंभा म्हणायला लागली, ऋषीराया, अरे आतापर्यंत जो बोलला ना, फुकट बोललं. माझं शरीर कसं आहे एकदा पहा ना. माझं शरीर याच्यामध्ये किती निर्मळ पवित्र आहे, किती निर्मळ शरीर आहे माझं. तुमच्या मृत्यूलोकातल्या स्त्रियांच्या शरीरासारखं हाडामासाचं मलमूत्रानं भरलेलं माझं शरीर आहे काय. स्वतः रंभेनं फाडून दाखवलं. पाहे पाउदरा भितरी परिमळ नाना परी, जवादी अंबर कस्तुरी मग आणि अगरू चंदन. खरोखर रंभेनं पोट फाडलं तर रंभेच्या पोटामध्ये परिमळ नाना परी, अनंत प्रकारचा वेगवेगळ्या रंगाचे सुगंध येत होते. त्याच्यातून जवाचा सुगंध आहे, अंबराचा सुगंध आहे, कस्तुरीचा सुगंध आहे, अगर आणि चंदन याचे सुगंध, सर्वचे सर्व सुगंध परिमळ रंभेच्या पोटातून यायला लागले. आणि ते पाहिल्यानंतर शुकाचार्य नमले. रंभेनं पोट फाडलं, एकतर स्वतःच्या देहाचं विदारण केलं. शुकाचार्यांना वाईट वाटलं, रंभेनं आपल्याकरता पोट फाडलं. आणि दुसरी गोष्ट, रंभेच्या पोटातून परिमळ सुगंध, आपण स्त्री देहाचं वर्णन केलं असं काय, याच्या देहाचं वर्णन केलं, पण त्या देहापेक्षा रंभेचा देह वेगळा आहे. शुकाचार्य थोडे नमले. आणि असे करून शुकाचार्याने काय केलं, नमन केल्यानंतर हे केल्यानंतर सांगितलं. आणि ऐसी जाणतो शुकाचार्य व नमन करतात आणि म्हणतात, ऐसे गा जाणतो, ऐसे जाणतो गे, ऐसे मी जाणतो गे सुंदरी, तुरी तरी येतो गा तुझे उदरी, माताशी नविलियर झारी नर देही. शुकाचार्य म्हणतात, रंभेला शुकाचार्य नमले. आणि नमल्याबरोबर शुकाचार्य म्हणायला लागले, ऐसे मी जाणतो गे सुंदरी. मी असं जर जाणलं असतं, तुझा एवढा देह पवित्र आहे, एवढा सुगंधी देह जर तुझा आहे,
असं जर मी जाणलं असतं, असं जर मला पहिल्यांदा मानलं माहिती असतं ना, रंभेला वाटलं जमलं, आता आपण जिंकलो. रंभा मनातून एवढी खुश झाली, प्रसन्न झाली, तिला वाटलं आता शुक आपल्या हातात आला असं जाणल्याबरोबर. परंतु शुकाचार्य पुढे काय बोलणार आहे हे रंभेला काय माहीत होतं. रंभेला काय मिळतं. शुकाचार्य म्हणतात, रंभे असं जर मला माहिती असतं ना, तरी येतो तुझी ये उदरी, व्यर्थशी नवी व्यर्थ माता अशी नविली येरजारी नरदेही. माझ्या सोडजा मातेला मी फुकट त्रास दिला ग रंभे. तुझ्या पोटी जन्माला आलो असतो तर तुझी आकुळी जन्मता, कडे बैसतो खेळता कडेसी वो खेळता, सुखे स्तनपान करिता आनंदे करोनिया. रंभेला म्हणायला लागले, तुझ्या कुळामध्ये जन्माला आलो असतो, तुझ्या पोटामध्ये मी जन्माला आलो असतो, तुझ्या कडेवर बसलो असतो, तुझ्या कडेवर खेळलो असतो, सुखानं तुझं स्तनपान केलं असतं, आनंदाने तुझं स्तनपान केलं असतं, तुझ्या कडेवर आनंदाने राहिलो असतो, आनंदाने तुझ्या उदरात जन्माला आलो असतो असं म्हणायला लागले. रंभा म्हणायला लागले. आणि पुन्हा असं म्हटल्यानंतर तुझं शुकाचार्य म्हणतात, तुझं ऐसी माता केवी होय पतिव्रता, पूर्व सुकृता वाचुनी सर्वथा प्राप्त नव्हे. शुकाचार्य पुन्हा रंभेचं वर्णन करतात आणि असं नातं जोडतात की ज्या नात्यामध्ये कामवासनेला वावच नाही. शुकाचार्य म्हणतात, तुझं ऐसी माता. रंभे आई, तुझ्यासारखी आई प्राप्त होणार नाही. कोणी होय पतिव्रता, परंतु असे आहे, आणि पूर्व सुकृता वाचोनी सर्वता प्राप्त नव्हे. रंभे, तुझ्यासारखी आई कधी पूर्व पुण्याशिवाय सुकृताशिवाय मिळणं शक्यच नाही. पण असं आहे, तुझ्यासारख्या अशा स्त्रिया पतिव्रता होतात कुठं, हा एक दणका दिला नामदेव महाराजांनी, शेष साधला. तुझे ऐसी माता किवी होय पतिव्रता. तुझ्यासारखी माता, तुझ्यासारखी सुंदर अशी रूपवान असणारी, गुणवान असणारी, सुंदर असणारी, ह्या कुठं पतिव्रता होतात का, होऊ शकतात का, होतील का असे. म्हणजे शक्यतो, म्हणजे होत नाही असं नाही, शक्यतो होत नाही. रूपाचा अभिमान असतो, गुणाचा अभिमान असतो, आणि त्या रूप गुणाच्या अभिमानानं पातिव्रत्याचा भंग, म्हणजे पातिव्रत्याचा भंग क्वचित. आणि त्याच्यासाठी सुद्धा सुंदर आणि निर्मळ शरीर मिळाल्यानंतर पातिव्रत्याच्या व्रत ते पूर्ण होण्याकरता, पातिव्रत्य व्रताचा निर्णय करण्याकरता सुद्धा सुकृत लागतं. आणि अशी सुंदर निर्मळ शरीराची स्त्री पातिव्रत्य सांभाळून तिची मातृत्व म्हणून प्राप्ती होणं, याच्यासाठी सुद्धा फार मोठं सुकृत लागतं. हे वचन रंभेनं ऐकलं. वा, तुझ्यासारखी आई आम्हाला मिळणार नाही असं वचन रंभेनं ऐकल्याबरोबर मग बसली असेल तिथं. मग रंभा तिथं बसली. रंभा तिथून जात तडक उठली. नामदेव महाराज वर्णन करतात, तिथून जात चटकन रंभा उठली आणि ते म्हणले, रंभा शुकाचार्य म्हणायला लागले, तू माझी जननी कष्टविली दुष्ट वचनी, हे वचन ऐकोनी ते चक्षणी रंभा उठली. शुकाचार्य म्हणतात, आई मला माफ कर, उगीच तुला मी कष्ट दिले, बोलण्याचे कठोर वचनाने तुला मी त्रास दिला. तू जर मला अगोदर माहिती, तूही सुद्धा का बोलण्याचा माझ्याशी कष्ट केले आणि मी सुद्धा कठोर वचनांनी तुला बोलले. मला जर माहिती असतं तुझं शरीर पवित्र आहे, निर्मळ आहे, तर मी तुझ्याच पोटी जन्म घेतला असता. तू माझी आई आहे. जाई वो तू माते न करी सायास, आम्ही विष्णू दास तैसे न हो. तुकोबाराय जसा तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग आला
तसे शुकाचार्य सांगतात की तू आता जाय. आणि रंभा तिथून तडक उठली. जशी उठली तशी स्वर्गात गेली. आणि स्वर्गात गेल्यानंतर म्हणे इंद्रराया गेली या ऋषीच्या ठाया बहुत प्रकारे तया बोलिले म्या. इंद्रा, तुझ्या आज्ञेनुसार मी विडा उचलला आणि मी गेले ऋषीजवळ गेले आणि खूप प्रकारे त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु ऋषी मुनी संन्यासी मज देखोनी डळती तापसी परी तैसा परी शुक वागा शुक देवासी नव्हे जाण. रंभा म्हणायला लागली, राजा देवेंद्रा, मी आजपर्यंत अनेक तपस्वी पाहिले, योगी पाहिले. अरे मला पाहिल्याबरोबर ज्यांचं तप ढळलं, मला पाहिल्याबरोबर तप सोडून दिलं, आश्रम उठले आणि माझ्या मागे हे वेड्यासारखे वेडेपिसे होऊन माझ्या मागे फिरायला लागले. पण तुला सांगू, शुकदेवासी परी ऐसी नाही असा. परंतु शुकाचार्य त्यांच्यासारखे मला दिसले नाही. शुकदेव नमस्कार करुनी अदृश्य झाला तेथुनी देव अंतरी विमाने पाहत होते. शुकाचार्याने उलट मला आई म्हटलं, नमस्कार केला आणि लगेच अदृश्य झाला. इंद्रा, मी तुझ्या आज्ञेने पैज घेऊन शुकाचार्यांचं तप ढळण्यासाठी आली होती. आता रंभा शुकाचार्यांचं तप कसं ना भंग करते पाहू म्हणून आकाशामध्ये देवी देवतांच्या विमानांची दाटी झालेली होती आणि ते सर्वचा सर्व हा प्रकार पाहत होते. शुकाचार्याने मला आई म्हटलं, जननी म्हटलं, माता म्हटलं, नमस्कार केला आणि अचानक अदृश्य झाला. जेव्हा स्वर्गात याच्यातून विमानातून आकाशातून देव सर्वचे सर्व ह्या गोष्टी पाहत होते आणि पाहतच राहिले. हे असं अचाट अप्रतिम अलौकिक प्रभाव शुकाचार्यांच्या ब्रह्मचार्याचा पाहतच राहिले. आणि तप सुख राशी मानले शुकदेव अलक्ष जाहले तेज मीन निवाले निवडेना. ती रंभा सांगते, तप सुख राशी मानले, अशा प्रकारचं तप शुकांना मानवलं आणि अलक्ष जाहले. शुकदेव अलौकिक असे लक्ष तेज निमाले निवडेना. परब्रह्म स्वरूपामध्ये स्वतः आत्मतेज विलीन झालेलं आहे. आत्मस्वरूपाने ते तेज झाल्यानंतर पुन्हा विलीन हे होत नाही. एक रूपता प्राप्त झालेली आहे. आणि अशा प्रकारे रंभेने अनेक प्रकारे शुकाचार्यांचा तपभंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु तरी शुकाचार्यांच्या तपाचा भंग रंभा करू शकली नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, शुके नुठेची कंदरपे. शुकाचार्य म्हणतात की रंभेला याच्यातून रंभेला कधीच काय शुकाचार्यांच्या अंतःकरणामध्ये रंभेचा एवढा खटाटोप जो झाला, त्याच्यातून शुकाचार्यांच्या मनामध्ये काम निर्माण झाला नाही. आणि म्हणून असं पवित्र अशी कीर्ती शुकाचार्य म्हणतात. तुम्ही म्हणाल महाराज, शुकाचार्यांच्या या आख्यानामध्ये दृष्टांत म्हणून नाथ महाराजांनी दिला शुकाचार्यांचं वर्णन. देखोनी रंभेचा साटोप शुकपोटी नुठेची कंदर्प, हा दृष्टांत दिला नाथ महाराजांनी. आणि ज्याचे हृदयी नुठे काम संकल्प तो निर्विकल्प सर्वार्थी. ज्याच्या हृदयामध्ये काम संकल्प नाही तो कोण आहे? निर्विकल्प आहे. आणि एवढ्यासाठी तुम्ही 2 प्रवचनं 2 तास शुकाचार्यांच्या आख्यानामध्ये घालवले. काही समजतं का? समजत नाही. म्हणूनच तर एवढं शुकांचं आख्यान केलं. कारण माझ्या मनामध्ये भाव, संतांच्या वर्णनातून आपलं जीवन पवित्र होतं. संतांच्या वर्णनाने विपाय आठविता चित्ता तरी दे आपुली योग्यता. या संतांचं जर वर्णन केलं तर त्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला पवित्रता प्राप्त करून घेणार आहे. संतांचं वर्णन केल्याने परमात्म्याला सुद्धा आनंद होतो. कारण संतांचे चरित्रावर ज्ञानोबा म्हणतात, त्यांचं चरित्राने परमात्मा संतुष्ट होतो. म्हणून त्या परमात्मा संतुष्ट होत असल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट शुकाचार्यांच्या ह्या वैराग्याची गोष्ट आहे.
आपल्या समोर कदाचित असा प्रसंग आला तर या प्रसंगातून आपण सुद्धा आपल्या निश्चयापासून ढळता कामा नये, एवढ्याकरता शुकाचार्यांचा आदर्श आपल्यासमोर असावा आणि ते आपल्या बुद्धीवर ठसावं, एवढ्याकरता आजचा तरुण समाज हा विषयाच्या अधीन भरकटल्यात विचलित चित्त होऊन भरकटलेला असल्यामुळे थोड्याशा गोष्टीनं तो भारावून जातो आणि आपला परमार्थातून च्युत होतो. आपण याच्यातून च्युत होऊ नये, परमार्थ मार्गापासून ढळू नये, आपला परमार्थ दूषित होऊ नये याकरता मनावर बिंबवण्याकरता आणि परमपवित्र शुकाचार्यांचं चरित्र आपल्या वाणीतून वर्णन व्हावं. तेही जसे भगवान म्हणतात, तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. म्हणून त्या संतांचं वर्णन आपल्या वाणीद्वारा व्हावं, आपली वाणी पवित्र व्हावी, एवढ्याकरता शुकाचार्यांचा दृष्टांत जरी इथं दिलेला असला तरी आपल्या जीवनामध्ये तो प्रत्यक्ष काय आहे, आपल्याला तो दाखला आपल्यासाठी आदर्श आहे आणि तो आदर्श म्हणून त्याचं आपल्या मनावर बिंबावं, एवढ्याकरता हा विस्तार मी शुक आख्यानाचा नामदेव महाराजांच्या वाणीतूनच्या माध्यमातून भंगाच्या माध्यमातून नामदेव महाराजांनी जवळजवळ या शुकाख्यानाचे 371 चरण चौचरणी चरण लिहिले. किती? 371 चरणाचं हे शुकाख्यान आलं. नामदेव महाराज शेवटी म्हणतात, ऐशे शुकदेव चरित्र ऐकताची पुण्य पवित्र, वर्णिता जाना विचित्र तीही लोकी. या शुकाचार्यांचं हे जर चरित्र वर्णन केलं तर पवित्रता प्राप्त होते आणि ती पवित्रता वाणीला यावी आणि आपल्या मनावर सुद्धा वैराग्य, आपल्या मनात वैराग्य निर्माण व्हावं, दृढ वैराग्य, विवेकासहित वैराग्य निर्माण व्हावं, या उद्देशाने मी आपला हा 2 तासाचा 2 प्रवचनाचा वेळ शुकाचार्यांच्या कामाच्या याच्यासाठी शुकाचार्यांच्या मनात काम निर्माण झाला नाही हा दृष्टांत नाथ महाराजांनी दिला, म्हणून शुकाख्यानाचा विचार केला. नाथ महाराज म्हणतात की ज्याचे हृदयी नुठे काम संकल्प, तो निर्विकल्प सर्वार्थी. तो संकल्प होतो आणि म्हणून पुढचा विचार काय आहे, अजून काय याच्याविषयीचा विचार नाथ महाराजांनी केलेला आहे. काम तापसाचा उघडवैरी, मन जिंकोनी त्याते मारी, ते गुंतले चिदाकारी, त्याचे तोडरी अनंग रुळत. याचा कामावर जर विजय मिळाला तर त्या तापसाच्या जीवनामध्ये काय फल मिळतं याचा पुन्हा विचार, कामाचं सामर्थ्याचा विचार नाथ महाराज सांगणार आहेत. आजची वेळ आपली संपून गेलेली आहे. 5 मिनिट थोडे वाहता वाहवत गेलो त्याबद्दल क्षमा मागतो. नाहीतरी आपल्या असं समजायचं की मागच्या 8 दिवसातली ही एक काय कसर आहे, पण दररोज काढणार नाही. 5 मिनिट थोडे शिल्लक झाले त्याबद्दल पुन्हा क्षमा मागतो. झालेली आजची सेवा शुकाख्यान आईसाहेबच्या मुक्ताईच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी, ईश्वराच्या चरणी समर्पित करून आजच्या वाणीला आपण विसावत आहोत. नियमाप्रमाणे ज्ञानोबा तुकोबरांचं आईसाहेबांचं भजन करू. पुंडली कवरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी, एकनाथ मुक्ताबाई की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. 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 मुक्ताबाई 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 मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, योगमाया मुक्ताबाई, योगमाया मुक्ताबाई, ब्रह्मचारी
ब्रह्मचित्कला मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई जगत्रजननी मुक्ताबाई जगत्रजननी मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई दासा ठाव द्यावा पायी दासा ठाव द्यावा पायी मुक्ताबाई 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 पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय सद्गुरु झेंडूजी महाराज महाराज की सद्गुरु मुकुंद महाराज की जय सद्गुरु सद्गुरु सखाराम महाराज सब संतन की जय सोमेश्वर भगवान भगवान की जय